पहाटे 3:30 पासून सुरू झालेला आमचा हा काशीचा दिवस अगदी आठवणीने भरलेला होता. 8 वाजता नाश्ता होता आमचा, पण मी आणि निखिल रीतचा खाऊ बनवण्यासाठी हॉटेलवर अगदी वेळेच्या आधीच पोहोचलो होतो, अर्धा एक तास. तिथे टूर टीमने सगळी तयारी आधीच करून ठेवली होती आणि सगळ्यांनी इतक्या प्रेमाने, आपुलकीने, जबाबदारीने सांभाळून घेतलं की रीतला कसलीच अडचण जाणवली नाही पूर्ण टूर मध्ये. कधी कधी ना अशाच माणसांमुळे आपला प्रवास अगदी घरच्यासारखा होतो, सुरळीत होतो. टूरच्या त्या जेवणामध्ये फक्त पोट भरलं नाही, तर अगदी मन सुद्धा भरून आलं, कारण प्रत्येक घासात घरच्या जेवणाची चव होती. छान नाश्ता झाला, आम्ही लगेचच काल भैरवनाथाच्या मंदिराकडे निघालो. हे आहे श्री काल भैरवनाथाचं मंदिर, काशीचं अगदी रक्षक देव असं मानलं जातं की काल भैरवनाथाची परवानगी घेतल्याशिवाय काशीत प्रवेश अपूर्ण मानला जातो. इथे श्रद्धा आणि शिस्त दोन्ही खूप महत्वाच्या आहेत. काल भैरवनाथ म्हणजे वेळेवर आणि कर्मावर लक्ष ठेवणारा न्यायाधीश. या मंदिरात येताना भीती नाही, तर अगदी आदर आणि विश्वास वाचतो. मार्केट एक्सप्लोर केलं आणि प्रसाद वगैरे घेऊन आम्ही ऑटो पकडून पुढे निघालो गंगा घाटकडे. आणि इथे जेव्हा आम्ही गंगा घाटकडे आलो ना, तेव्हा खरंच पाणी पाहिलं आणि अगदी मन आपोआपच शांत झालं. आणि इथे टूरने सगळं आम्हाला गाईड करत होते, पण रिज राहत नव्हता जागेवर, म्हणून त्याला आम्ही घेऊन दोघे जण बाजूला आलो होतो, निखिल आणि मी. तर तोपर्यंत त्यांचं सगळं त्यांनी गाईड केलं. आणि रीतचा हा पहिलाच एक्सपिरियन्स होता. त्याला आम्ही कधीच असं म्हणजे पाण्याच्या ठिकाणी कधी नेलं नव्हतं आणि त्याने इतकं छान असं तो रमून गेला होता तिथे खेळण्यामध्ये. खरंच मला वाटतं सगळ्यांचीच मुलं अशी असतात, ज्यांना असं पकडून धरलेलं नाही, तर असं मोकळं सोडलेलं आवडत असतं. तर आम्ही तिकडनं बोट पकडली, जी आमची जी ठरली होती. आम्ही एक एक करून सगळे बोटमध्ये बसलो आणि घाट एक्सप्लोर करण्यासाठी पुढे निघालो. त्याआधी आम्ही सगळ्यांनी जॅकेट घालून घेतलं. तिथे जॅकेट नाही घातलं तर 500चं दंड होतं, असं होतं. आणि इथे सगळ्यांनी पहिल्यांदाच सगळे अनुभव घेत होते. फोटो काढणं, व्हिडिओ काढणं, सगळेजण अगदी रमून गेले होते. आणि इथे ह्या घाटाबद्दल मी तुम्हाला, मला जेवढं माहिती आहे तेवढी थोडीशी माहिती देते. हे जे घाट तुम्ही पाहतायत ना, ते फक्त दगड नाहीयेत. तिथे हजारो वर्षांची श्रद्धा, संस्कृती आणि इतिहास वाहतोय. प्रत्येक घाटाची ना एक वेगळीच गोष्ट आहे, एक वेगळी ऊर्जा आहे. हा क्षण ना खरंच कॅमेरामध्ये कैद करता येतो, पण अनुभवायला ना इथेच यावं लागतं. इथे आल्यावर ना फक्त हा प्रवास नाही होत, फक्त माणूस ना म्हणजे असं स्वतःकडे परत येतो. कारण आपण आपल्या डेली लाईफ मध्ये ज्या गोष्टी आपण पाहतो ना, त्या पलीकडच्या ह्या गोष्टी आपल्याला इथे अनुभवायला मिळतात. खरंच. आणि इथे जो मणिकर्णिका घाट आहे ना, तो फक्त पाहण्यासाठी नाहीये, तर अगदी समजून घेण्याचा आहे. हा जो घाट आहे ना, तो आपल्याला शिकवतो की आयुष्य एक क्षणभर आहे, पण आत्मा ना अगदी अमर आहे. हे फक्त काशीला आल्यावरच आपल्याला इथे कळतं. आणि इथे माझ्या रिदने इतकं एन्जॉय केलं. त्याला फर्स्ट टाइम तो बोट मध्ये बसला होता गाई सोबत, पण त्याला खूप छान वाटलं गाईला हात लावून. आणि मग नंतर आम्ही पुढे काशी विश्वनाथ मंदिराकडे आलो. इथे ना फोटो घेण्यासाठी अगदी सक्त मनाई आहे. फोटो आमचे जप्त केले होते, तर मला इथे जास्त शूट करता नाही आलं. मी एवढंच म्हणेन की ह्या मंदिरात ना अगदी भगवान शंकराचं पवित्र निवासस्थान आहे. इथे येताच ना अगदी वेगळी शांती आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. काशीमध्ये ना जीवन, मृत्यू आणि मोक्ष सगळं एकाच ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतं. आणि मग नंतर आम्ही संध्याकाळी आमच्या ठरलेल्या बोटीमध्ये पुन्हा निघालो आणि इकडे नमो घाटकडे आलो. तर तिथे टॉईज होते खूप सारे खेळायला, आणि रिदला तिथे बसायचं होतं, तर मम्मी आणि मी, आम्ही दोघी जणी त्याला घेऊन बसलो होतो. त्याला खेळवलं. आणि थोड्याच वेळात नमो घाटवरती सगळ्यांची गर्दी व्हायला लागली. आरतीची वेळ झाली होती. आज इथे बसून ना गंगा आरती अगदी जवळून पाहण्याचं सौभाग्य लाभलं होतं. आणि खरंच मन अगदी भरून आलं होतं. इथे घंटांचा नाद, तो मंत्रोच्चार आणि दिव्यांच्या प्रकाशात फक्त देखावा नव्हता हा, तर एक अनुभव होता. शब्द कमी पडतात, कारण भावना कॅमेरापेक्षा मनात जास्त खोलवर उतरतात. आयुष्यात एकदा तरी ही आरती जवळून पाहायला हवी, कारण हा अनुभव पाहण्याचा नाही, तर जाणवण्याचा आहे. आयुष्यात एकदा तरी काशीला या, कारण काही ठिकाणी पाहण्यासाठी नसतात, तर ते जाणवण्यासाठी असतात. खरंच. नंतर आम्ही आरती झाल्यावर रिदला तिथे पुन्हा टॉयज खेळण्याची इच्छा झाली, आणि म्हणून त्याला पुन्हा आम्ही थोडस वेळ टॉयज खेळवलं. आज मी इथेच थांबतेय. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.